हा असाच कढीपत्ता कायम ताजा तर राहत नाही. हा एक तर सुकून जातो, नाही तर फ्रीजमध्ये ठेवून ठेवून तो खराब होऊन जातो. यासाठी काय बरं करायचं? चला तर बघूयात आपण हा कशा पद्धतीने आपण भाज्यांमध्ये किंवा कुठल्याही पदार्थांमध्ये कसा वापरायचा. तर सुरुवातीला आपण याची जी पेंडी आहे ती काढून सगळं मोकळं केलेलं आहे कढीपत्ता. अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूला आपण कढईमध्ये तेल थोडंसं तापत ठेवलेलं आहे. आता हा आणलेला कढीपत्ता हा आपण असा पुसून स्वच्छ करणार आहोत. यामुळे याच्यावरची जी धूळ आहे किंवा काही बारीकसं काही असेल तर ते आपण निवडून स्वच्छ करू शकतो. आता या तेलामध्ये आपण हा थोडा थोडा करून अशा पद्धतीने तळून घ्यायचा आहे. हा अशा पद्धतीने तळून ठेवल्यामुळे आपण कोणत्याही कोशिंबिरीमध्ये 2-3 पानं अशी चुरून त्यामध्ये टाकली की आपलं कढीपत्त्याचं छान खमंग वास त्या कोशिंबिरीला किंवा भाज्यांना किंवा आपण पोह्यामध्येही अशा पद्धतीने हा कढीपत्ता तळलेला वरून टाकू शकतो. फ्रीजमध्ये ठेवलेला कढीपत्ता हा त्यामधलं पाणी साठून त्यामध्ये तो खराब होतो. म्हणून अशा पद्धतीने तळून ठेवून डब्यात भरून वापरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.